महाराष्ट्राला दिशा मिळेल, मराठी माणसाला काय करायचं याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यातून मिळेल. कोणाला आता काय प्रचार करायचा आहे तो करू द्या, त्या सगळ्यांना बोलावं लागतंय हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या दोन भाऊ एकत्र आल्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेला आहे. आज आम्ही जिथे जातोय तिथे लोक आनंदी आहेत, उत्साही आहेत. लोकांना स्वतःहून या दोन्ही भावांना एकत्र पाहून आनंद वाटतोय. तर मला असं वाटतं की कोणाला काय बोलायचं बोलू द्या, पहिल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील. काय वाटतंय बालेकिल्ला समजला जातो कोणाचा? शिंदे यांचा या कसा काय होऊ शकतो बालेकिल्ला? 2017 साली त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि त्यांना मी परत सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता? आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आता जेवढे घेऊन गेलेत ते चोरलेले आहेत. आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे. आवडतं येणार काळात मशाल आणि इंजिन कशा प्रकारे मशाल इंजिन येत्या 16 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल. मशाल इंजिन तुतारी सगळेच असतील, पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसलेले दिसतील. फॉर्म्युला ठरला का? माझं या बाबतीत असं मत आहे की आमचं सगळं ठरलेलं आहे, आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता एकत्र प्रचार देखील सुरू केलेला आहे. त्यामुळे आता काही उरलेलं नाही आहे. तुम्हाला येत्या 2-3 दिवसात आमच्या ज्यावेळेला फॉर्म भरायला सुरू होतील त्यावेळेला बाकीची माहिती मिळेल. एकनाथ शिंदेच्या शिवसेना शह देणार का भाजपला या ठिकाणी कशा? अहो, सगळ्यांना शय देणार. एक भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिंदे गट यांनी एकत्र लढावं पहिलं नीट. हा, आम्ही तर एकत्र मनापासून आलेलो, जे होईल ते आमच्या दोघांचं एकत्र होईल. बरोबर आहे. पहिलं या दोघांनी ठरवावं की कोणाचं कोण काम करणार आहे. मला वाटत नाही दोघं एकमेकांचं कामं करतील. खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोणाकडे? आमच्याकडे आहे. खऱ्या अर्थात बाळासाहेबांचे जर विचार आमच्याकडे असतील तर हिंदुत्व आमच्याकडेच असणार ना. सो आमच्याकडे खऱ्या विचारधारेची ठाकरे आहे आणि तिला घेऊन हिंदुत्व आम्ही दाखवतो. महापौर म्हणत असतो मनसेचा महापौर, मनसे शिवसेनेच्या युतीचा महापौर बसेल.